मी काही नेता राजकीय पुढारी वगैरे काही नाही. मला श्रीकांत शिंदेंनी याच व्यासपीठावरून सांगितलं होतं की प्रभाकर सूर्यवंशी काही आदिवासी नाही, प्रभाकर सूर्यवंशी काही इथे तुमच्या या मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाही, तरी तो करतोय. तो मी यासाठी करतोय की हे सगळे माझे बांधव आहेत आणि हे जे काही नातं आहे आपल्यातलं ते यापुढे टिकवून ठेवायचंय. या पोरांना आपल्याला पुढे मोठं झालेलं बघायचंय. आज इथे स्टेजवर विकास महंते साहेब जे बोलून गेले ते यासाठीच, जे काही त्यांचे विचार मांडले ते यासाठीच होते की ही जी पुढची पिढी आहे ना, त्यातलाच कोणतरी उद्या या व्यासपीठावरून असाच कणखर आवाजात बोलताना दिसला पाहिजे. खूप शिक मोठा हो, आभाळावर झेप घे. खूप शिक मोठा हो, आभाळावर झेप घे, पण देव, देश, भाषा आणि समाज यांची आठवण मात्र असू दे. आकांक्षाचे लेऊन पंख धरतीला या घाल फेरे, इवल्या इवल्या ओंजळीमध्ये खुडून आण चंद्र तारे. बराच वेळ झाला तुम्ही सगळे वाट पाहत असाल की तुमच्यासाठी आणलेल्या भेटवस्तू तुम्हाला कधी दिल्या जातील. आणि ही आमची जी छोटी कच्ची बच्ची सगळी गँग बसलेली आहे, त्यांच्या शाळेसाठी त्यांना ज्या गरजेच्या वस्तू लागतात त्या दरवर्षी आम्ही शालेय वर्ष सुरू होतं त्या सुरुवातीला देतो. म्हणजे आम्ही 15 ऑगस्टला येतो शाळेत, 26 जानेवारीला येतो. पण जसं आता हेमंतजींनी सांगितलं की माझ्यावर जी सर्जरी झाली होती त्यामुळे मला काही येता आलं नाही या 15 ऑगस्टला. 26 जानेवारीलाही आम्ही प्रयत्न केला होता पण शक्य झालं नाही. आज शिवजयंतीच्या निमित्तानं शिवजन्मोत्सव साजराही झाला. त्याचसोबत जे काही देणं जे असतं ना, ते जे शिल्लक राहिलंय ते घेऊन आम्ही पुढे चाललोय. ते देणं देण्यासाठी आम्ही दरवर्षी वर्षातून 2दा-3दा इथे येतो. आणि ह्या सगळ्या कच्च्या बच्च्यांची जबाबदारी, आता तुमच्या शाळेचे शिक्षक मला भेटले होते, ते मला सांगत होते सर शाळेकडेही लक्ष द्या. सुरुवात या शाळेतल्या विद्यार्थ्यांपासून झालेली आहे. मी त्यांना सांगतो कारण त्यांची बदली आताच झाली, ते आता नव्याने आले तिथे. या आधीचे मुख्याध्यापक, या आधीचे शिक्षक, या सगळ्यांना त्यांची शाळा घेऊन झाली आमची. ते इथे शाळा भरवतात पण आम्ही त्यांची शाळा घेतली आधी. कारण ही जी मुलं आहेत ना, या मुलांसाठी अभ्यासिका बांधली आम्ही इकडे मागे. त्या अभ्यासिकेत तात्पुरता एक संगणक आम्ही दिला होता कारण इथे विजेचा लपंडाव सुरू असतो, इंटरनेट नाहीये, इथे नेटवर्क नाहीये, सगळ्यांचे फोन बंद आहेत. मग कॉम्प्युटरचा उपयोग काय? प्रयत्न चाललेत की इथे जो वीज पुरवठा आहे तो कायमस्वरूपी असावा, इथे इंटरनेट असावं, इथे किमान मोबाईलला नेटवर्क असावं. यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, तेही होतील. या पाड्यावर आल्यानंतर पहिल्यांदा जी अशक्यप्राय गोष्ट वाटली होती की या पाड्यावरच्या ज्या नदीवरचा पूल, तो इथल्या आमदारालाही त्याच्या 25 वर्षाच्या कारकिर्दीत बनवता आला नव्हता. तो प्रभू श्रीरामाच्या कृपेनं आम्ही केला. म्हणजे त्यावेळेचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ती मंजुरी दिली आणि हे करण्यासाठी त्यांना भरीस पाडणारे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आपण आभार जितके मानावे तेवढे कमी आहेत. भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला आले होते, त्यांनी तुमच्याशी संवाद साधलेला आहे आणि या सगळ्या मंडळींच्या मदतीनं, त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून आज आपण पूल तर केलाच आहे, रस्ताही झाला. ज्या रस्त्यावरून आपल्याला यायचे यापूर्वी वांदे होते अक्षरशः, तो रस्ता आता बऱ्यापैकी झालाय. आता मला वाटतं 2-4 म्हणजे पुढच्या आठवड्यात कार्पेटिंग होईल. मला त्या इंजिनियर सांगत होते, मागच्या आठवड्यात मी त्यांना फोन केला होता. करायला गेलं तर सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. थोडासा संयम राखावा लागतो, पण संयम हा वेगळ्या पद्धतीने राखायचा असतो. माझ्याकडे एक व्यासपीठ आहे, जे माझं YouTube चॅनल आहे. त्या चॅनलच्या माध्यमातून मी या सगळ्या मंडळींना सतत टोचत होतो, संयमाने टोचत होतो आणि चांगल्या शेलक्या शब्दात टोचत होतो. आणि ती टोचणी एवढी जबरदस्त होती की त्यांना या पाड्यावरती हा पूल बांधायची शेवटी तरतूद करावी लागली. आणि नुसती तरतूद नाही, आम्ही पुढच्या 6 महिन्यात त्यांच्या मागे लागून भूमिपूजनही केलं. भूमिपूजनाच्या आधी पाड्याचं काम पुलाचं काम सुरू झालं होतं. तुम्ही सगळे साक्षी आहात. एक एक करून तुम्हाला दिलेली आश्वासनं सगळी मी पूर्ण केली. मी काही नेता राजकीय पुढारी वगैरे काही नाही. मला श्रीकांत शिंदेंनी याच व्यासपीठावरून सांगितलं होतं की प्रभाकर सूर्यवंशी काही आदिवासी नाही, प्रभाकर सूर्यवंशी काही इथे तुमच्या या मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाही, तरी तो करतोय. तो मी यासाठी करतोय की हे सगळे माझे बांधव आहेत आणि हे जे काही नातं आहे आपल्यातलं ते यापुढे टिकवून ठेवायचंय.
या पोरांना आपल्याला पुढे मोठं झालेलं बघायचं आहे. आज इथे स्टेजवर विकास महंते साहेब जे बोलून गेले, जे काही त्यांचे विचार मांडले, ते यासाठीच होते की ही जी पुढची पिढी आहे ना, त्यातलाच कोणतरी उद्या या व्यासपीठावरून असाच कणखर आवाजात बोलताना दिसला पाहिजे. त्यामुळे जिल्हा परिषदेची शाळा जी आहे, त्या शाळेसाठी जे काही प्रयत्न करायचे होते, आम्ही वारे गुरुजींनाही इथे आणलं होतं. वारे गुरुजी येऊन गेले इथे, एकदा नाही दोनदा आले होते. एकदा अभ्यासिकेच्या उद्घाटनाला आले होते. प्रकाश महाजन आमचे मार्गदर्शक आहेत, तेही आले होते. अशी मोठी मोठी मंडळी. आज विकास महंते सर आलेत, त्यांचा वेळ किती बहुमोल आहे तुम्हाला मी सांगून पटणार नाही. ज्यांना कळू शकतं त्यांनाच कळू शकतं, कारण त्या माणसाचा मिनिट मोजला जातोय. त्या माणसाने कालपासून आपल्याला 24 तास दिलेले आहेत, तो आपल्या सोबत आहे. सगळ्यात कौतुक मला त्यांचं वाटतंय की ह्या परिस्थितीत इतक्या उकाड्यात ते बसलेत. अहो, त्यांना 5 स्टार मध्ये लोक घेऊन जातात, 5 स्टार AC केबिन मध्ये, आणि सगळ्या 5 स्टार चकाचक संस्कृतीत त्यांच्या पुढे मागे सगळ्या त्या सुंदर मॉडेल्स फिरत असतात. इथे आमचे हे आदिवासी बांधव तुमच्या आजूबाजूला बसलेले आहेत, आणि आमच्यासारखे 50शी गाठलेले लोक. तर इथे काहीच ग्लॅमर नाहीये सर. खरं ग्लॅमर हे जे पुढे बसलेत ना पहिल्या रांगेत, ते आहे. आणि पुढच्या 10 वर्षात सगळं ग्लॅमर यांच्यामुळे या पाड्याला मिळणार आहे. होय, नाही, ते ग्लॅमर इकडे आणायचं आहे, ते ग्लॅमर इकडे आणायचं आहे, आणि त्यासाठी सगळा खटाटोप आहे. आज या पाड्यावरती आम्ही जी मंडळी जे आहेत, ज्येष्ठ वडीलधारी मंडळी, आमच्या माता भगिनी आहेत, त्यांच्यासाठी आम्ही दरवर्षी जी दिवाळीची भेट देत असतो, ती आता या शिवजयंतीच्या निमित्तानं देणार आहोत. पण असं आहे की कार्यक्रम लांबत गेला तर सगळेच कंटाळतील, म्हणून काही प्रातिनिधिक लोकांना, 5-5 लोकांना आपण बोलवतोय. तर तुळशीराम, मी विकास सरांना विनंती करतो, सर तुम्ही मंचावर यावं. आमचे मित्र अनिल शिंदे आहेत, शिंदे साहेबांना विनंती करतो तुम्ही या. जोशी साहेब, मिलिंद जोशी, तुम्ही या. डॉक्टर वैशाली भिडे आलेले आहेत आपल्याकडे, त्यांनाही मी बोलवतो. उंडीवाला काका, तुम्ही या. या या. प्रसाद कुलाबकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी विभाग संघटक होते ते, आणि मराठीचा अभिमान असलेला माणूस आहे. आता त्यांच्या पक्षाची विचारधारा, धोरणं काही वेगळी असतील, पण तो माणूस मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि हिंदुत्व यासाठी आपल्याशी जोडला गेलेला आहे, आणि त्यातच आपला आनंद आहे. या सगळ्या मंडळींना मी विनंती करतो की ही जी काही आमची आदिवासी वनवासी सगळी मित्रमंडळी आहेत, त्यांना जी प्रेमाची भेट आपण आणलेली आहे, ती आपण क्रमाक्रमाने द्यावी. जानू सोमा भांगरे, देवकीबाई जानू भांगरे, या जोडीला मी पहिल्यांदा बोलवतो. त्यांनी व्यासपीठावर यावं. धोतर जोडी, टोपी ही आपल्या महाराष्ट्राची शान आहे, तर काकांना धोतर जोडी आणि टोपी. ते साडी, टॉवेल, टोपी. त्यानंतर रामदास पांडू भांगरे, हौसाबाई रामदास भांगरे. रामदास पांडू भांगरे आणि हौसाबाई रामदास भांगरे. त्यांना घ्या ना, या काकीकडे. पांडू कासू भांगरे, जिजाबाई पांडू भांगरे.
आहेत का? त्यानंतर रामा सखाराम चिखले, देवकीबाई रामा चिखले, त्यांनी पण यावं. आधी पांडू कासू भांगरे. काका इकडे. मावशी इकडे पुढे. मावशी हो, मावशी इथे. हॅलो हॅलो. रामा सखाराम चिखले आणि देवकीबाई रामा चिखले, तुम्ही तिथेच थांबा. तिथेच थांबा तिथे. ह्या आमच्या ताई आहेत डॉक्टर वैशाली भिडे, त्यांनी खास तुमच्यासाठी भेटवस्तू आणलेली आहे. हिरामन झिपर गाडर, भीमाबाई हिरामन गाडर, कुठे असतील तर या पुढे पटकन. ओ, काकी काकी राहू दे राहू दे. नाही नाही, असं असं नाही नाही नाही. आमच्या आकार परिवारातले जे सदस्य आहेत, अनिल शिंदे, शिंदेचा बिगड्या, नंतर आमचे हुंडीवाला काका आहेत, योगेश दिंडोरकर आहे, दिनेशभाई टोपी ठीक से पहनो, हवा तेज उड़ जाएगा. तसा आमचा आकार परिवार बर्वेजींनी सांगितलं की 7,55,000 आहे. पण प्रातिनिधिक स्वरूपात या पाड्यावर जे लोक येतात, माझ्यासोबत तुमच्याशी गप्पा टप्पा करतात, तुमच्यासोबत आम्ही जे काही मीठ भाकरी असते ती वाटून खातो, असे कार्यक्रम करतो. या कार्यक्रम करण्यामागचा उद्देशही या सांगीतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून जे निरूपण केलं गेलं बर्वेजींकडून, त्यातून ते स्पष्ट झालेलं आहे. आणि मुद्दाम इथले जे काही वातावरण आहे ते सगळं भगवं करण्याचा जे उद्देश असतो नेहमी माझा, तोही तुमच्या लक्षात आलेला आहे. आणि हे का करतो, 2 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी इथलं वातावरण काय होतं, इथे कुठली संकट घोंगावत होती आणि ती कशी परतवून लावलीत आपण. आज तरी किमान माझ्यासोबत हे 20-25 लोक आहेत. पूर्वी या पाड्यावर मी एकटा यायचो, माझ्यासोबत स्वप्नील होता जो गाडी चालवायचा, आम्ही दोघेच यायचो. आणि त्यावेळेला आमच्या गाडीवर पडणारे दगड आम्ही अनुभवलेले आहेत. आज माझ्या गाडीच्या मागे पुढे 4 गाड्या असतात. पण परिस्थिती बदललेली आहे. दगड गेले, ते दगडांच्या इथे रस्ते झाले या दगडांचे, आणि हे रस्ते उद्या डांबरीकरण होऊन तुमच्यापर्यंत विकासाची गंगा कशी पोहोचवली जाईल याचं पुढचं जे काही पाऊल आहे ते त्या रस्त्यांच्या मार्फतच इथपर्यंत चालत येणार आहे. आज आपल्या सगळ्या कार्यक्रमाला ज्यांनी मदत केली,
आपल्या शब्दाला मान देऊन इथपर्यंत आले, त्या सगळ्यांचे सत्कार करणं हे आकार परिवाराच्या दृष्टीनं फार महत्वाचा भाग आहे. नाही, सत्कार म्हणजे ही प्रेमाची भेट आहे आणि त्यासाठी जे काही आम्ही तुमची भेटवस्तू आणली आहे ती मी सगळ्यांना देऊ इच्छितो. हा हा कुठे आहे सरपंच, कुठे हाच आहे का? हा 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 टाळ्या टाळ्या. हा नाही, बोलणार ना सरपंच, बोलणार आहे. आमच्या आकार परिवारातले सदस्य आहेत अनिल शिंदे, यांच्या हस्ते मी विकास महंतेंना एक स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करतोय. सत्कार म्हणायचं नाही असं ठरलंय, त्यामुळे एक प्रेमाची भेट. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. अनिल, बुके काय उद्या परत द्यायचेत का? हारवाल्याला परत पैसा वापस. त्यानंतर हुंडीवाले काका यांना मी विनंती करेन की त्यांनी मिलिंद जोशी, श्री गुरुजी रुग्णालयाचे मिलिंद जोशी यांचा ही छत्रपती शिवरायांची प्रतिमा देऊन त्यांचा आदर सत्कार करावा. मिलिंद जोशींचं योगदान या पाड्यासाठी जे आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. या पाड्यावर जो फिरता दवाखाना सुरू झाला, दर मंगळवारी इथे जी OPD असते त्याबाबत सहकार्य करणारं श्री गुरुजी रुग्णालय आणि त्या रुग्णालयाला आपल्याशी जोडून देणारे मिलिंद जोशी. त्यानंतर मी आमचे मित्र दिनेश विश्वकर्मा यांना विनंती करेन की त्यांनी प्रसादजी कोल्हापकर यांचा एक शिवप्रतिमेने सन्मान करावा. योगेश दिंडोरकर, तुमच्या हस्ते वैशालीताई भिडे यांचा सत्कार करावा आपण. आपल्या समोर जे तास दीड तास सुश्राव्य असं गायनाचा कार्यक्रम जो सादर झाला आणि मध्ये मध्ये तुमच्याशी जो संवाद साधला, ते हेमंत बर्वे आणि त्यांची जी टीम आहे गंधार, त्या सगळ्या टीमच्या वतीनं हेमंतजींना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. गावचे सरपंच तुळशीदास भांगरे त्यांचा सत्कार करतील. या गावात पुढच्या वर्षी जेव्हा शिवजयंतीचा कार्यक्रम होईल, त्या वर्षी म्हणजे पुढच्या वर्षी त्यावेळेला शिवजयंतीच्या दिवशी शिवप्रतिमा कुठून आणायची किंवा शिवाजी महाराजांचा पुतळा कुठे शोधायला जायचा, मग शिवसेनेच्या शाखेत मिळतो का रे, शाखा प्रमुखाला विचारायचं का रे, मग विभाग प्रमुखाचे नखरे, मग कुठे करणार, कशाला हवा, हे जे काही तुम्हाला जो प्रश्न पडला होता यावर्षी, त्यासाठी मी एक शिवप्रतिमा तुम्हाला आता सरपंचांना मी देणार आहे. आमच्या समस्त सगळ्या आकार परिवाराकडून शिंदेसाहेब तुम्ही तुमच्या हस्ते त्यांना द्यावी की ही प्रतिमा आपल्या अभ्यासिकेत नित्य नियमाने पूजण्यासाठी ठेवावी आणि शिवजयंतीला त्याच प्रतिमेचा वापर करून आपण पुढच्या वर्षी शिवजयंती साजरी करायची. त्याबरोबर आपल्या या शाळेसाठी, जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी सातत्यानं मदत करणारे माझे दोन मित्र इथे आलेत पुण्याहून, नयन ठाकूर आणि प्रीतम थोरवे. तसे हे प्रसिद्धीपासून लांब पडणारे दोघे जण आहेत. हे पुण्यालाही जेव्हा आम्ही जातो तेव्हा ते सहसा
प्रसिद्धी त्यांना नको असते, पण आज मुद्दाम मी त्यांना या पाड्यावर बोलवलं की तुम्ही मागच्या 2-3 वर्षापासून ते काही ना काही मदत करतात. आपल्या पाड्यावरती जे नवीन कपडे तुम्हाला जे पाठवले जातात ना, जीन्स, टी शर्ट्स, कुर्ती, ज्या महिला वापरत असेल किंवा मुलींना ज्या दिल्या जातात, ते आमच्या नयनदादाच्या दुकानातून फ्रेश स्टॉक, म्हणजे आदिवासी पाडा म्हणजे तुमच्या घरातल्या उरलेल्या वस्तू, जुन्या वस्तू इथे डंप करण्याचा एक मार्ग असतो असं समज झालेला आहे लोकांचा. तर तो न मी पहिल्या वर्षापासून सांगितलं की अजिबात ती गोष्ट इथे करायची नाही पाड्यावर. चांगले सुस्थितीतले कपडे जे लोक घेऊन येतात ते मी त्यांना सांगतो की ज्यांना तुम्हाला घ्यायचे त्यांनी घ्या, वापरा, पण तुमच्यासाठी नेहमी ज्या नवीन वस्तू ज्या येतात, नवीन कपडे जे येतात, त्या आपल्याला नयन ठाकूर यांच्या लक्ष्मी क्रिएशन ना, लक्ष्मी रोडच्या नयनदादाच्या दुकानातून ते कपडे येतात. त्यामुळे मी दोघांनाही, प्रीतम आणि नयनदादाला विनंती करतो तुम्ही दोघेही यावर. दोघांचा एकत्रित सत्कार हुंडीवाला काकांच्या हस्ते मधुर जळगावकर ना, जळगावकर हे आमचे एक मित्र आहेत. ते विशेष पाड्यावर आपले काय उपक्रम चालतात ते बघण्यासाठी आले होते. तर ते कालपासून आमच्या सोबत आहे, कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांचाही सत्कार योगेशला सांगेन त्यांनी करावा, छोटीशी ही भेट देऊन. जवळपास हे जे काही नमस्कार, चमत्कार आणि सत्कार वगैरे याला म्हणतो आपण, त्यांचा हा जो काही होता कार्यक्रम तो औपचारिक होता, पण एक टोकन ऑफ ॲप्रिशिएशन, टोकन ऑफ लव्ह म्हणून हे सगळं केलं. आणि हा कार्यक्रम तसा अधिकृतरित्या संपलाय असं जाहीर करतो. यानंतर आपला सहभोजनाचा कार्यक्रम आहे. सगळ्यांनी या कार्यक्रमाला जरूर त्याचा लाभ घ्या. आणि सरपंच बोलणारच आहेत, मी त्यांना एक फक्त औपचारिक कार्यक्रमाची 1 मिनिट बोला. नमस्कार. खरं तर प्रभाकर दादांची इच्छा नव्हती की त्यांचं कौतुक व्हावं, पण मला हे सांगायला नक्की आवडेल की आदिवासींसाठी रात्रंदिवस झटणारे आपले दादा हे खूप ग्रेट आहेत. आणि ते एकटेच नाही तर त्यांच्याबरोबर त्यांचे कुटुंबही आहे जे त्यांच्या खूप सपोर्टला उभे आहेत. म्हणूनच हे दिवस दिसत आहेत सगळ्यांना. अशा दुर्गम भागात पूल उभारणं, त्याशिवाय सौर ऊर्जा आणण्याचा प्रयत्न करणं, लायब्ररी त्यांनी स्थापन केलीच आहे, आणि असे विविध कार्यक्रम वर्षभर राबवणं हे त्यांच्या समाज बांधिलकीचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि शिकण्यासारखं माझ्यासाठी यामध्ये बरंच काही आहे. माझं नाव डॉक्टर वैशाली भिडे, मी होमिओपॅथिक डॉक्टर आहे. मुंबईत खाजगी प्रॅक्टिस करते आणि बरंच सोशल सर्व्हिस ज्याला मी म्हणते हे मी करते. ते म्हणजे 11 आश्रमामध्ये मोफत सेवा. त्याशिवाय एक चॅरिटेबल क्लिनिक आहे, मा शिला क्लिनिक म्हणून कुर्ल्याला. तिथे मी रुग्णसेवा मोफत देते दर रविवारी. परंतु समाजसेवेसाठी मुंबई बाहेर पडण्याचं माझं काहीही इंटरेस्ट नव्हतं. खरं तर एवढी ट्रॅव्हलिंग कोण करेल, परंतु माझ्या वडिलांनी मला भाग पाडलं इथे यायला. आणि इथे आल्यानंतर मला कळलं की खरंच एक गाव ॲडॉप्ट करणं, एक पाडा ॲडॉप्ट करणं म्हणजे काय असतं. आणि ह्याच्यासाठी तितकंच कमिटमेंट लागते फॅमिलीची आणि त्या माणसाची स्वतः. समाज बदलण्याचं काम हे एकट्याचं नाही आहे, हे आपलं सामाजिक कर्तृत्व आहे आणि आपली सामाजिक जबाबदारी आहे. तर मी दादांना एवढं नक्की सांगेन की ह्या पुढे जमेल तेवढं पाड्याच्या आदिवासींसाठी मी माझं योगदान देईन आणि जास्तीत जास्त लोकांना यात जोडण्याचाही माझा निर्धार राहील. नुकतंच मी एक सर्वम फाउंडेशन हे स्थापन केलेलं आहे समाजसेवेसाठी. त्याच्या अंतर्गत सुद्धा इथे जे उपक्रम राबवले जातील
त्यालाही माझं योगदान देण्याचा पूर्ण प्रयत्न करीन. जाण्याच्या आधी 2च शब्द सांगेन. सेवा करता करता अनेक हात जोडले जातील. सेवा करता करता अनेक हात जोडले जातील आणि या हातांच्या सावलीच्या आशीर्वादाने आपलं गाव उजळून निघेल. तर दादा, तुम्ही हे जे शिवबांचं इतकी उत्तम जयंती साजरी केली, ह्याचाच अर्थ ते नुसते स्मरणात नसून तुम्ही आचरणात आणले, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सो मच. ताई, तुम्ही पण या स्टेजवर. सरपंच उडेल. सरपंच, तुला बोलायला नाही दिलं तर ते का सर्वप्रथम आकार परिवाराचं स्वागत करतो देवळाच्या पाड्याच्या वतीने. कार्यक्रम उत्कृष्टपणे पार पडलेला आहे तरी आपल्याकडून 2 जे गायक होते त्यांचा सत्कार राहून गेलेला आहे, तरी त्यांचा आपण गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करूया. त्यांनी स्टेजवरती यावं. अनिल गाडर, आणि युवराज गाडर यांनी सत्कारासाठी स्टेजवर यावे. तसेच आपल्या इथं 3 वर्षापासून काम करतायत सूर्यवंशी सर आणि त्यांच्या मॅडम, त्यांचं पण गावाच्या वतीने आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. घ्या तुम्ही. आणखी एक सत्कार राहून गेलेला आहे. सप्रेम भेट आहे प्रभाकर यांना. किती प्रेम करतायत. नाव काय आपलं? योगेश दिंडोरकर यांच्यातर्फे. नमस्कार मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाची सांगता होते, समारोप होतोय. मित्रांनो, आपण तुमच्यासाठी आलोय की नाही? हा बेटा, शांत राहायचं की नाही? आता सगळ्यांनी शांत राहायचं. आता बोलायचं नाही, आता फक्त ऐकायचं, हो की नाही? तर मित्रांनो, एक असामान्य असं व्यक्तिमत्व, शब्दांचा सौदागर, शब्दांचा बादशाह आणि निर्भीड पत्रकार. म्हणजे मोठे मोठेही झुकतात,
आणि झुकायला हवं. ते नेते मंडळी आहे किंवा ते मंत्री आहेत तेही झुकत असतील. आणि याचं कारण म्हणजे त्यांचा तो स्वभाव. आणि असं हे व्यक्तिमत्व म्हणजे प्रभाकर सूर्यवंशी, श्रीमान प्रभाकर सूर्यवंशी यांना एकदा जोरदार टाळ्या. काय मी बिझी असतो, माझ्या बाबतीत बरंच काही सांगितलंय, माझ्यावर मी काही बोलतच नाहीये. परंतु कौतुक करायला हवं प्रभाकरजींचं, आणि खास करून त्यांच्या या कुटुंबाचंही करायला हवं, कारण तेही त्यांना झेलतायत. मला वाटतं किती वेळ देत आहेत हा प्रश्नच आहे, हो की नाही? आणि आज या सगळ्यांचं कौतुक करायला हवंय. आज मुंबईहून एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथे आलेला आहात, आणि मी सुद्धा माझ्या व्यस्त वेळ काढून प्रभाकरांच्या एका शब्दावर इथपर्यंत आलो. आज जवळजवळ मला वाटतं 300 किलोमीटर आम्ही इथे आलेलो आहोत, 250-300 किलोमीटर ना. मला बघायचं होतं की देवळाच्या पाड्यावर कसं सामाजिक कार्य होतं, आणि खरोखर याची डोळा मी पाहिलं आणि खरोखर मन भरून आलं. असंही कार्य असू शकतं ऐकून माहिती होतं, परंतु आज हे समोरासमोर पाहून खूप अतिशय आनंद झाला. खरोखर मी इमोशनली झालो. हेमंतजींचं सुद्धा आपल्याला कौतुक करायला हवं. त्यांना मूर्तिमंत शिवाजी महाराज आपल्यासमोर अनेक प्रसंग असे उभे केलेत. काही वेळेला मी थोडंसं डोळ्यात पाणीही आलं माझ्या. तुम्हालाही सलाम आहे. आणि खरोखरच केव्हा केव्हा ज्या ज्या वेळेला तुम्ही मला बोलवाल मी तुमच्यासाठी असेन. आमच्या या भिडे मॅडम आहेत, किती असामान्य काम करतायत आपल्याला कल्पनाच नाही आहे. परंतु आज प्रभाकर तुमच्यामुळे यांची ओळख झालेली आहे, यांच्या बाबांची बरोबर ओळख झालेली आहे. आमच्या इथे हे जळगावकर जे आहेत कुठे गेले ते? अरे त्यांचं कार्य किती मोठं आहे, आपण काही कल्पनाच करू शकत नाहीये. पण इथे आल्यावर मला कळलं हो काय कार्य आहे त्यांचं. आणि हे आता नाशिकहून आलेले आहेत, उद्योजक आहेत. ते थोडे लपलेत, नाही पुढे यायचे तुम्ही, तेही पुढे. त्यांनी इथे काही विनामूल्य वस्तू दिलेल्या आहेत, आणि खास नाशिकहून इथे मला वाटतं 82-85 किलोमीटर इथपर्यंत आलेले आहेत, हो की नाही? पुण्याहून आले आहेत. अरे बाप रे बाप, ह्याला म्हणतं खऱ्या अर्थानं सच्चा कार्यकर्ता. ओके, परत एकदा आपले हे शब्दांचे बादशाह श्रीमान प्रभाकरजी सूर्यवंशी यांचं मनापासून अभिनंदन करतो. एक कविता म्हणू काय चांगली त्यांच्यावर, असे त्यांच्यावर आहे की नाही मला माहिती नाही, पण कधी कधी एखाद्या व्यक्तीचं कौतुक करावं त्यावेळेला ही कविता मांडत असतो. ती कविता अशी आहे: खूप शिक मोठा हो आभाळावर झेप घे, खूप शिक मोठा हो आभाळावर झेप घे, पण देव देश भाषा आणि समाज यांची आठवण मात्र असू दे. आकांक्षाचे लेऊन पंख धरतीला या घाल फेरे, इवल्या इवल्या ओंजळीमध्ये खुडून आण चंद्र तारे. अरे पैसा अडका 4 दिवस, अरे पैसा अडका 4 दिवस, त्याच्या पायी नको माजू, मोठ्यांपुढे वाकायला चुकून सुद्धा नको लाजू. लक्षात ठेव आयुष्यात खरं प्रेम दुर्मिळ असतं, मिळतं तेव्हा कळत नसतं, नसतं तेव्हा छळत असतं. दवात बीज फुलात नेज आनंदाचं गाणं गा, आयुष्याच्या बागेवरती चांदणं फुले फुलवत जा. हा पण एक गोष्ट राहून गेली प्रभाकर, एक गोष्ट राहून गेली. मोठा हो महान हो, मोठा हो महान हो, अदनमधनं सार विसरून आमच्यासाठी लहान हो, आमच्यासाठी लहान हो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. आपल्या या कवितेने उपस्थितांची आपण मनं जिंकलीत. आणि जी काही मुंबईहून आलेली टीम आहे आणि पुण्याची सगळी मंडळी आलेली आहेत, मी या पाड्याच्या वतीने आणि या ठिकाणी एक छोटासा कर्मचारी आहे शिक्षक या नात्याने मी पुनश्च एकदा तुमच्या सर्वांचं खूप खूप ऋण व्यक्त करतो. आणि असं उत्तरदायित्व असावं याला खरं तर सॅल्यूट आहे. प्रभाकरजींनी सांगितलं की सरांनी काही मागितलं आणि नक्कीच हक्काने मागूया आणि घट्ट ऋणानुबंध करूया आणि एक पाड्याचा नावलौकिक अधिक वाढवण्यासाठी जे जे काही शक्य असेल, जे जे खारीचा वाटा आमच्याकडनं काही अपेक्षा असेल तर नक्कीच करूया आणि नक्कीच इथं चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊयात. मला वाटतं की प्रभाकरजींसारखं आणि आमच्या वहिनीताई पण आहेत, उल्लेख केला, प्रत्येक महिलेने आपल्या पाड्यावरच्या महिलेने देखील त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे की आपण जर समाज बदलवण्यासाठी या ठिकाणी जो विद्यार्थी आहे, जो उद्याचा जो भारत घडणार आहे, तो जो भारत आहे तो एक विकसित असा देश
सर्व संपन्न असा देश, ज्याला प्रदीर्घ अशी परंपरा आहे, आणि असा जर घडवायचा असेल तर ती जी बालकं आहे ती अधिक उन्नत होण्याच्यासाठी आपण सर्व पालकांनी त्या ठिकाणी याच्यामध्ये सहभाग नोंदवायला पाहिजे. मी परत एकदा सर्वांचं इथं आभार व्यक्त करतो आणि आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी जी काही भेटवस्तू आणलेली आहे मी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 2-3 विद्यार्थ्यांना बोलवतो साहेब, आणि आपण आपल्या हस्ते फक्त ते त्यांना गिफ्ट द्यायचं आहे. शालेय साहित्य आहे. मी प्रथमतः मी प्रल्हाद पवार शिक्षक आहे. 1 मिनिटं घेतो, फक्त 1 मिनिटं. मी इकडे केव्हापासून बसलेलो होतो आणि इथे लहान लहान मुलं आपलं भाषण देत होते आणि काय सुंदर भाषण दिले. नो डाऊट थोडेसे अडखळले, पण धन्यवाद बोलून निघून गेले. पण खरं कौतुक त्यांच्या या शिक्षकांचं करायला हवं. बघा ना, यांची भाषा पण किती सुंदर आहे. आपण कल्पना तरी करू शकतो का प्रभाकरजी, की या पाड्यावर अशा मुलांना आपण असं बोलताना बघू म्हणून? खरोखर हे सगळं क्रेडिट कोणाला आहे? या नाव काय? प्रल्हाद पवार यांना आहे, हो की नाही? खूप आदर्श शिक्षक आहेत हे. यांच्यासाठी अगदी जोरदार टाळ्या हो खरोखर. आणि खऱ्या अर्थानं ही मुलं उद्या घडणार आहेत ना, यांचं सर्व श्रेय आहे ना या प्रल्हादला जाईल. खरोखर तुमचं मनापासून अभिनंदन. यश भांगरे याला जे शैक्षणिक साहित्य आहे त्याचं प्रातिनिधिक स्वरूपात आपण या ठिकाणी देणार आहोत. बाकी इतर विद्यार्थ्यांना आपण शाळेमध्ये देणारच आहोत, प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण देणार आहोत. चल यश, वरती यायचंय. मी आदरणीय प्रभाकरजींना आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की आमच्या या चिमुकल्याला त्या ठिकाणी त्यांनी शैक्षणिक साहित्य द्यायचं आहे. 26 जानेवारीचं पण सोशल मीडियावर टाकलं होतं मी. फार सुंदर त्यांनी प्रास्ताविक जे आहे ना ते आपण सुंदर म्हटलं. यानंतर रिषभ धनगरे याने यायचं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण साहेबांनी त्याला बक्षीस दिलेलं आहे यशला 500 रुपयाचं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. पुढे कार्तिकीने यायचं आहे आणि तिने गिफ्ट घ्यायचं आहे. आणि संदीप चिखले यायचंय. साहेब संदीप चिखले हा जो विद्यार्थी भाषणामध्येच तालुका स्तरापर्यंत गेला, हा, आणि सुंदर त्याने तिथं भाषण दिलं माझं कुटुंब या विषयावरती. जोरदार टाळ्यांनी त्याचं हे करूया. सुवर्णा, चल तू यायचंय सुवर्णा. त्यांना स्वागत गीत देखील म्हणायचं होतं, परंतु वेळेअभावी जरा आपण आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये इथं 5 विद्यार्थ्यांना हे किट दिलेलं आहे. उर्वरित जी किट आहे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य जे आहे, बॅग आहे, ती आपण शाळेमध्ये देणार आहोत. आणि त्याचबरोबर ग्रामस्थांसाठी धोतर, टोपी, महिलांसाठी जी साडी आहे त्याचं देखील वाटप होणार आहे. मात्र आता आपण या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात दिलेलं आहे. मला वाटतं आभाराचा क्षण हा अत्यंत असा दुखरी नस असते आणि बऱ्याचदा प्रत्येक ठिकाणी जेव्हा जेव्हा संधी मिळते ते सांगितलं जातं की आभाराचे हार कशाला, फळा फुलांचा भार कशाला, हृदय हृदय घरे बांधूया, त्या घराला दार कशाला. साहेब पाड्यावरती कुठेही केव्हाही तुम्हाला दार दिसणार नाही. सताडपणे केव्हाही या आणि या ठिकाणी आपलं म्हणून घ्या आणि या प्रत्येक पाड्यावरील व्यक्तीला एक समृद्ध बनवूया. हाच एक या ठिकाणी विश्वास व्यक्त करूया, असं कटिबद्धता व्यक्त करूया. आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी जो मंचावरचा आहे तो संपन्न झाला. उर्वरित सर्वांना आग्रहाचा आकार परिवाराच्या वतीने, मीही त्याचा एक सभासद आहे असं समजून घ्या आणि त्या परिवाराच्या वतीने विनंती करतो की सर्वांनी स्नेहभोजन घ्यायचं आहे. त्यानंतर कार्यक्रम संपेल असं आपण जाहीर करूया. धन्यवाद.